गुरुपुत्रेश्वर महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री संसार हा दुःखमूळ, जे विश्वर आहे, देव कुठं आहे, ज्ञान कुठं आहे, तर आपल्यापाशीच आहे. तर आपण फक्त ते ध्यानानं योगानं मिळवायचं असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीत प्रत्येकानं आपलं आपलं दुसऱ्याच्या चुकीकडे बघून आपण कुठं चुकतो का, आपण बरोबर करवला का नाही, या सगळ्या जर चुकी आपण ओळखत गेलो, आपण परमार्थ जर आपण चांगल्या पद्धतीने गुरु कृपा किंवा तुम्ही गुरु जर करून घेतलो, तर त्या गुरुच्या सांगण्याप्रमाणे त्याचे जे नियम आहेत, पहिलं गुरुचं सांगणं असतं की आपण खोटं बोलायचं नाही. दुसरं आहे ते चांगलं, आपण चोरी वगैरे करायचं नाही आणि वाईट व्यसन वगैरे पस्त्री ही जर आपण हे सगळ्या गोष्टी जर आपण पाळलो, तर आपल्याला ह्यामध्ये संसारात एक सुखमय संसार होतो आणि आपल्याला गुरुकृपा प्राप्त होते. पहिला पथ्य पाळावं लागतं आणि पथ्य पाळल्यानंतर आपल्याला जी भगवंताची कृपा किंवा मन आपलं जे स्वच्छ झाल्याशिवाय आपल्याला भगवंत दिसत नाही. अंतकरण गंगे जसे अंतकरण, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाणं त्याच्या जवळ. ज्याप्रमाणे गंगेचं स्वच्छ निर्मळ मन असतं, त्याप्रमाणे आपण भगवंताचं वारंवार नामस्मरण करून स्वच्छ मन केलं पाहिजे. तर भगवंत आपल्याला हळूहळू दिसायला लागतो, मग त्याची प्रचिती यायला लागते. ते त्यासाठी आपण आपल्याला कुठं न जाता, आता मला हे यूट्यूब जे आलं त्याच्यात मला खूप काही चांगलं वाटलं. कारण का आपल्याला पण पुन्हा आता पहिलं आमचे जयराम महाराज, माधवानंद प्रभूजी यांनी खूप कष्ट केले. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी प्रचार करायचे, असे धार्मिक गोष्टीचा माहीत नव्हतं लोकांना. तर असं आता एकदा जर बोललं तर अनेक ठिकाणी माहिती होऊ शकते. मग ह्याच्यामुळे जर आपण चांगल्या गोष्टी घेतल्या तर खूप लवकर आपली प्रगती होते. म्हणजे प्रत्येकानं आपल्या आपल्या नियमामध्ये बांधील राहायचं, बांधील राहिलंच पाहिजे. प्रत्येकाला दुसऱ्यानं सांगितलेलं पुरवणी पडत नाही. स्वतःची जबाबदारी स्वतः ओळखून राहायचं. जसं आपल्या मुलानं पतीनं आपली पतीची जबाबदारी सगळी करायची, आईचे, वडिलांचे, जे बायकोचं ऋण असेल, परमार्थाचं ध्यान असेल, तसं पत्नीनं पण त्याप्रमाणे वागलं तर तुमच्या संसारातले दुःख त्याने पण त्याच्या नियमानं राहिलं तर आपले बरेच दुःख तुमचे दूर, भांडण तडण आणि सुख मिळू शकतं. पर्यंत कमीत कमी तुम्ही 1-2 तास तरी भगवंताचं नामस्मरण ध्यान करायला पाहिजे. रोज जर आपण हे जर केलो, ध्यान नामस्मरण जर करीत गेलो, तर भगवंताच्या कृपेने तुम्हाला कुठं न जाता भगवंताचं स्वरूप, अनुभव, सद्गुरूचे तुम्हाला जी काही गोष्टी मिळायच्या आहेत. आपल्याला संसारात खूप काही मिळावं वाटतं, परंतु मिळत नाही. कारण का आपण त्याच्यात बारीक लक्ष देत नाही. जे संत लोकांनी सांगितलेलं आहे, गुरुनं सांगितलेलं आहे की आपलं जी संसार आहे, तर हे संसार जर आपण गुरुच्या मार्गदर्शन केलं तर एक संसार सागर शेष जसा पाण्यावर तरतो तसा तरून जातो. आपल्याला संसारातून दुःखाचं काहीच लवलेश वाटत नाही कधी. कारण का गुरुकृपा असते आणि संसारातल्या सगळ्या गोष्टी माहीत होते. आपण थोड्या गोष्टीवर आपण भांडण केल्यामुळे आपले वेगळे परिणाम होतात. तर ते भगवंत तुम्हाला प्रत्येकाची जबाबदारी ओळखून देतात आणि तुम्हाला भांडण करायची वगैरे अशी काही तुम्हाला ही होय. मग ज्या घरी सुख समृद्धी आहे तिथं काम धंदा आणि रिकामा गडी कधी राहू नको. म्हणजे रिकामा कधी राहायचं नाही, काम करतच राहायचं. हमेशा काम केलं पाहिजे, ज्याला जसं जमल तसं, आणि भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. यामुळं आपली प्रत्येकाची प्रगती होते आणि प्रगती करत असताना आपल्याकडं सगळ्या आजूबाजूच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण बरोबर काय करतो का नाही. आणि भगवंताला जी आपण मुळातून जर बघितलं तर भगवंताला, सद्गुरूला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. आपण जे एवढं काही करतो, मंदिरं बांध, अनेक काही वेगवेगळी ही कर ती कर अशी काहीच न करता पण फक्त ही प्रचार माध्यम आहे. कारण का आपण बघतो की भगवंताने ठरवलं तर त्यानं प्रत्येक गोष्ट तो उभा करू शकतो. म्हणजे आपण एक थोडं धार्मिक गोष्टीनं हे घडावं आपण हे आपल्यासाठी करण्यासाठी. बाकी जास्त आपण फक्त एकच लक्ष द्यायचं की आपण संसारात सुखी राहून कसं परमार्थ करता येईल आणि सुख कसं होता येईल
आणि सगळ्या लोकांसाठी जे आज खूप कष्ट केले. जयराम महाराजांनी खूप इथे येऊन प्रचार माध्यम केलं. माधवानंद प्रभूजीने तर आपलं अख्खं आयुष्य ब्रह्मचारित्व या लोकांसाठी केलं, घालवलं की लोक सुखी झाले पाहिजे. तेव्हा तर परतंत्र आज लोकाला काहीच कमी नाही, सर्व गोष्टी मिळतात आज लोकाला. फक्त आपल्याला सुख घेता येत नाही. सुख घेण्यासाठी आपण फक्त आपण कोण आहे, कशासाठी आलो आणि काय करायचं यासाठी आपण त्याला नामस्मरण ध्यान केलं पाहिजे. त्याची ध्यानाची शक्ती वाढल्यानंतर आपोआप तुम्हाला कळतं. जो गोष्ट आपल्यालाच कळाली पाहिजे तीच कळाली तरच माणसाला सुख मिळतं. आपण काय करतो, वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळे कामे हे करतो. आपल्याला जे चालवतो आणि चालविणारा आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण आणि जे बी काम असेल ते प्रामाणिकपणानं केलं पाहिजे. आणि प्रामाणिकपणा जर आपण सोडलो तर ती पुढला पण सोडतो. आणि अशामुळं काय होतं की आपल्या देशात असं झालंय की कोण कुणासाठी काही करायला ती कळता नाही. प्रत्येक गोष्टीत भेसळ आहे. प्रत्येक औषधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं मारून आपण तसलंच अन्न खातो आणि काहीतरी करला पण शेवट ती खाल्ल्यानंतर आपलंच नुकसान होतंय. त्यामुळं आपण फक्त जाणीवपूर्वक आपण चांगल्या गोष्टीचं मार्गदर्शन घेऊन आणि प्रत्येकाने जबाबदारी असं वागून जर कार्य केलं आणि सगळ्याला आपल्याला सुख कसं मिळेल म्हणजे आपण समाजात वागत असताना दुसऱ्याला कसली तकलीफ न होणे हे प्रमुख कारण आहे. आणि यामुळं आपण जे आता हे प्रचार माध्यम सद्गुरूच्या कृपेनं जे आपण हे चालू आहे, हे जे आपण हे चालू केलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यात सुख तर आम्ही सांगतो हे म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याचं प्रचिती घ्या. एक आठवड्यात घ्या, महिन्यात घ्या की आपण असं केल्यानंतर आपलं घर सुख समृद्धी मिळते का सगळ्याला. आणि त्या प्रचिती मिळाल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवून भगवंताचं सद्गुरू करून घेऊन त्याचं नामस्मरण किंवा ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्याचं नामस्मरण करीत तुम्ही आपली शक्ती 1-2 तास तुम्ही त्याच्यात घालून आपण प्रत्येक गोष्टीचं नॉलेज चांगल्याच गोष्टी बोलायच्या. म्हणजे भगवंताने सांगितलेलं आहे आपण बोललं तर चांगलंच बोलायचं, वागलं तर चांगलंच वागायचं, बसलं तर चांगल्यापाशीच बसायचं, उठलं तर चांगलंच कार्य करायचं आणि बोललं तरी चांगलंच बोलायचं. कारण का वाईट बोलल्यामुळं काय होतं, एकमेकांमध्ये दोष निर्माण होतात आणि त्या दोषाचं रूपांतर भांडण वगैरे असतं. अनेक गोष्टीमध्ये जे भगवंताने आपल्याला मानवापणे सांगितले की तुम्हाला कसल्याही अडचणी असू द्या, कुणाला कोर्टाची असू द्या अडचण, कुणाला कसली असू द्या, मी क्षणात मिळतो, फक्त नामस्मरण करायला पाहिजे. कारण का आपल्यामध्ये जो ईश्वर आहे परमात्मा तोच सकळ परमात्म्याचा आपण एक स्वरूप आहे. जो आपल्यात आत्मा जीवात्मा आहे तो शिवात्मा आहे आणि त्या शिवात्म्याला ओळखण्यासाठी आपण फक्त त्याचं ध्यानच केलं, नामस्मरण केलं, स्वच्छमन केलं तर ते आपल्याला प्रगट होऊन प्रत्येकामध्ये जे ज्ञान उत्पन्न करून देतो आणि ज्ञानामुळं मुक्ती मिळते. हे सगळे गोष्टी तुम्हाला अनेक मार्गदर्शनामुळे जवळच्या तेव्हा मी सांगत जाईन. कारण का एकदा जर सांगितलं तर एक कुणाला फक्त प्रचिती आणि भगवंतानं जे अंतःकरणात आपल्याला जे हे ज्ञान उत्पन्न केलं त्या आधारे आपण भगवंताच्या इच्छेप्रमाणे त्याची सेवा मी तुमच्या चरणी अर्पण करतो. राजाधिराज सद्गुरुनाथ जयराम महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ माधवानंद प्रभू की, राजाधिराज सद्गुरुनाथ गुरुपुत्रेश्वर